प्लास्टिकचा वापर नडला, वर्षभरात 582 केसेस, 29 लाखांचा भूर्दंड। नाशिक महापालिकेच्या वतीनं शहरात प्रतिबंधित असलेल्या प्लास्टिकच्या वापराविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जाते। मागील वर्षभरात अर्थात 2024 मध्ये प्लास्टिक वापराविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 29 लाखांचा दंड वसूल करण्यात आला, तर एकूण 582 संस्था आणि व्यक्तींवर कारवाई करण्यात आली। शासनानं प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतरही काही ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करत त्याचा नियमबाह्य वापर होत असल्याचं उघड झालं होतं। प्रतिबंधित प्लास्टिकच्या मोहिमेत महापालिकेच्या पथकांनी अनेक व्यापारी, दुकानदार आणि विक्रेत्यांवर कारवाई करून दंड वसूल केला। शहरातील बाजारपेठा, शाळा, हॉटेल्स आणि विक्री केंद्रे येथे छापे टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलं, तर त्यांना दंड करण्यात आला। नियमांचा भंग करणाऱ्यावर प्रति 500 रुपयांपासून ते 25,000 रुपये दंड आकारण्यात येतो। त्यामुळे आता यापुढे देखील प्लास्टिक वापर करणाऱ्या विरोधात महानगरपालिकेकडून कठोर कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।